जिगरबाज बागडी बांधवांचा शाल श्रीफळपेक्षा मदतीच्या सत्काराची गरज। अकिबाट दुर्घटनेत वाचवले होते अनेकांचे प्राण, सरकारने दखल घेण्याची गरज। शिरोळ तालुक्यातील अकिबाट येथे ग्रामपंचायतीची मोटर चालू करण्यासाठी जात असताना वाहत्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेतील काही लोकांचा जीव वाचवण्याचं मोठं धाडस कुरुंदवाडीतील जिगरबाज 2 बागडी बांधवांनी केलं होतं। त्यांच्यामुळे इतरांचा जीव वाचला असं ते आपल्या मुलाखतीत सांगतात। त्यामुळे त्यांचा शाल श्रीफळांनी गुच्छ देऊन सत्कार करण्यापेक्षा सरकारने आणि सामाजिक संस्थांनी समोर येऊन या गरीब बागडी बांधवांना मदत स्वरूपात सन्मान करणं आवश्यक आहे। कुरुंदवाडीतील आनंदा शंकर बागडे व त्यांचा मुलगा ओंकार आनंद बागडे हे परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करतात। घरची परिस्थिती हालाकीची, त्यामुळे हातावरचं पोट म्हणून मत्स्य व्यवसायातून ते आपली रोजीरोटी चालवतात। शिरोळ तालुक्याला महापुराचा बेडा पडल्यानंतर मासेमारीसाठी हे दोघे अकिबाट बस्तवाड मार्गालगत जाळे टाकत असताना अचानक समोरून येणारे ट्रॅक्टर ट्रॉली उलट होऊन त्यातून अनेक जण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाताना दिसून आल्यानंतर या बागडी बांधवांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात उडी टाकून यातील दोघांना बाहेर काढलं। इतरांना देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं ते वाहत मोठ्या अंतरापर्यंत गेले होते। प्रवाह कमी असता तर सर्वजण वाचले असते असं ते आपल्या मुलाखतीत सांगतात। त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक सध्या शिरूर तालुक्यात होते। मात्र गेल्या आठवडाभरापासून शाल श्रीफळ व गुच्छ देऊन त्यांचा सत्कार होतोय। या गरीब कुटुंबाला सत्कारापेक्षा मदतीची गरज असून सामाजिक संस्थांसह शासनाने देखील याची दखल घ्यावी व त्यांना भरीव मदत देऊन त्यांच्या धाडसाचं कौतुक करावं अशी मागणी आता शिरोळ तालुक्यातून जोर धरते। नमस्कार, मी आनंदा शंकर बागडे। ज्या टायमाला आम्ही अकिबाटात होतो तर ते एकटे रघु माने म्हणून होते, तिने म्हणले ट्रॅक्टर पडला म्हणून। मग आम्ही त्या टायमाला आवरून आमच्या गाडीवर बसलो होतो। हायच्या अवस्थेत आम्ही पडले म्हणून आम्ही गेलो। मग आम्ही गेलो सांगडी घेऊन, तर तिने ट्रॅक्टर पलटी पडून एक 20 फूट पुढे गेले, 30-40 फूट पुढे गेले ते तिने। त्यातनं आम्ही तिघांनी आणलो कडेला। त्या टायमाला 90% हे होते सरपंच साहेब। मग मुलग्यानं असल्याला त्या दोघांनी धरला, शर्निंग आणि ड्रायव्हरला। गेलतो ह्याला बस्तावडला, माशाचं नाही येऊन कपडे घातले नुकतंच। मग कपडे घातल्या तिथं ती ट्रॅक्टर गेली, ती ट्रॅक्टर पलटी म्हणून तिथनं दंगा करत माणसं आली। मग आम्ही आहे ते कपड्यावर जाऊन त्यासनी वाचण्याचा प्रयत्न केलो। त्यातनं दोघं चांगले राहिले, दोघे लांब होती जरा ती वाहून। तिने 100 फुटाच्या पुढे होते दोघं, इब्गाल भाई आणि ते अनेक ते होते। त्यांचा मृत्यू दुसऱ्या दिवशी गावला, कारण इब्गाल भाई अजून काय गावले नाही। त्यासनी कडला सोडून तर काय त्यांनी पाक बुडलेले, त्यांनी दिसायचंच बंद झाले। त्यासनी पण वाचवण्याचा प्रयत्न करणार। अकिबाटमध्ये जी काय दुर्घटना झाली, अकिबाट बस्तवाडमध्ये जी काय दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये 3 जणांना वाचवण्याचा ह्या लोकांनी जे प्रयत्न केला, त्यांना जीवदान दिलं। त्यामध्ये एक सरपंच होते आणि 2 अन्य होती। सरपंचांचा मृत्यू झाला, मात्र 2 जण जगावले। त्यामध्ये ह्या लोकांना शाल श्रीफळ असे देऊन सत्कार न करता एक भरघोस शासनाने यांना भरघोस असं मदत द्यावी अशी आमची मागणी आहे।